Okay. Shall I start teaching? Yes, please. This is Pastor Mel Weaver here in Hershey, Pennsylvania, USA. Please repeat. And we are teaching on the book of Acts. आणि आपण प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचा नव्या करारामधून अभ्यास करीत आहोत. आमेन. And we gave you a little overview here last Thursday or Friday. आणि मागच्या गुरुवारी शुक्रवारी आपण या विषयाची थोडी प्रस्तावना पाहिली. And so what we see as the course overview is that Jesus ascended into heaven and he released the disciples to go and be endued with power from on high. आणि आम्ही पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, त्यानंतर त्याचं स्वर्गारोहण झालं आणि त्यानं पवित्र आत्मा अभिवचनाप्रमाणे पृथ्वीवर पाठवला. आमेन. So in the book of Acts, we see three main people, and that is the Holy Spirit, Peter, and Paul. हा, आणि या प्रेषितांची कृत्य या पुस्तकाचा अभ्यास करताना तीन महत्वाच्या व्यक्ती आम्हाला त्यामध्ये आढळतात. त्यातील पहिली व्यक्ती आहे पेत्र, दुसरी व्यक्ती आहे पाऊल आणि तिसरी व्यक्ती आहे पवित्र आत्मा. आमेन. And we understand from the teachings of the book of Acts that Acts is the bridge from the Gospels and the Pauline epistles. हा, आणि प्रेषितांचे कृत्य हे पुस्तक जणू काय एखाद्या पुलाप्रमाणे आहे. पूल दोन तीरांना जोडतो, त्याप्रमाणे प्रेषितांची कृत्य हे पुस्तक शुभवर्तमान आणि पत्र यांना जोडणारा जणू काय पूल आहे. आमेन. And the overview of the book of Acts is victory, power, prayers, miracles, and the success of the early church. आणि प्रेषितांच्या कृत्याचं थोडक्यात आपण वर्णन करायचं झालं तर चिन्ह चमत्कार, देवाच्या राज्यामध्ये शुभवर्तमानाचा विजय आणि शुभवर्तमान प्रसार, असा आम्हाला थोडक्यामध्ये त्याचं वर्णन करता येईल. And the writer of the book of Acts was Luke, and he was a physician. He was a Gentile, non-Jew, but he traveled with Paul on many missionary trips. आणि प्रेषितांची कृत्य या पुस्तकाचा लेखक जो आहे तो लूक आहे आणि तो यहुदी तर होता, पण संत पावलाबरोबर बराच काळ त्यानं वेळ घालवला होता, त्याच्याबरोबर त्यानं प्रवास केलेला होता. आमेन. And you see, it starts out with the former account I made, O Theophilus, of all that Jesus began both to do and to teach. Acts 1. आणि या प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचूया. प्रेषित 1:1. And this man, Theophilus, means a God lover. आणि थियोफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. आता थियोफिल याचा अर्थ देवावर प्रीती करणारा असा आहे. आमेन. He was a ranking governmental official and a believer. It's interesting how God will get all kinds of people to become a lover of him. आता ज्या थियोफिलला उद्देशून हे प्रेषितांची कृत्य हे पुस्तक लिहिलेलं आहे, हा थियोफिल एक सरकारी उच्च अधिकारी होता आणि देव निरनिराळ्या प्रकारच्या लोकांना कशा प्रकारे आपल्या स्वार्थासाठी किंवा आपल्या राज्यासाठी उपयोगात आणतो हे यातून आम्हाला दिसून येतं. आमेन. And what Jesus
started in the Gospels and how he was empowered by the Spirit of God, now he is releasing it to the apostles and the people in Acts to go forth and do his mighty works. आणि प्रभू येशूनं चारी शुभवर्तमानामध्ये आपल्या 3.5 वर्षाच्या सेवा कार्यामध्ये जे जे केलं, त्यानं चिन्ह चमत्कार केले, त्यानं आरोग्यदान दिलं अनेकांना, त्यानं संदेश दिले, अशुद्ध आत्मे लोकांच्या मधून काढले. याच गोष्टी करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं पवित्र आत्मा शिष्यांवर पाठवला आणि शिष्यांनी प्रभू येशूचं सेवा कार्य पुढं या जगामध्ये चालू ठेवावं यासाठी शिष्यांना प्रभू येशूनं आज्ञा दिली. या सर्व गोष्टी आपल्याला प्रेषितांची कृत्ये या पुस्तकामध्ये वाचावयास मिळतात. आमेन. Hallelujah. Amen. And we need to understand that the key verse in Acts is Acts 1:8. And you shall receive power. And you shall be witnesses unto me in Jerusalem, in Samaria, and unto the othermost parts of the world. आता प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचं जर सार किंवा त्याचा गोषवारा किंवा मुख्य वचन जर कुठलं असेल तर आपल्या सर्वांना माहित आहे ते प्रेषित 1:8. ते आम्हाला काय सांगतं? पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहुदिया, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आमेन. What is the duty of a witness? Really, to state that which is true, what they have seen and heard. आता जो साक्षी आहे किंवा साक्षीदार आहे, कोर्टामध्ये आम्हाला माहित आहे साक्षीदार असतो, त्याचं काम काय असतं किंवा त्याची जबाबदारी काय असते की त्यानं जे प्रत्यक्ष पाहिलं, ऐकलं किंवा अनुभवलं ते सांगायला पाहिजे. आमेन. Acts 10:39 through 46 explains to all of us here what a true witness is. Acts 10:39-46. प्रेषित 10:39 ते प्रेषित 10. And you are witnesses of all things which he did both in the land of the Jews and in Jerusalem, whom they slew and hung on a tree. Him God raised up the third day and showed him openly, not to all the people, but unto witnesses chosen before by God. प्रेषित 10 आणि 39 पासून पुढे आपण वाचूया. आणि त्याने यहुद्यांच्या देशात व यरुशलेमेत जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहोत. त्यांनी त्याला खांबावर टांगून मारले, त्याला देवाने 3ऱ्या दिवशी उठवले व त्याने प्रगट व्हावे असे केले. तरी हे प्रगटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण जे साक्षी देवाने पूर्वी निवडले त्या आम्हाला केले. आमेन. And here he says, even to us who did eat and drink with him after he rose from the dead. And he commanded us to preach unto the people and to testify that it is he which was ordained of God to be the judge of the quick and the dead. तरी हे प्रगटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण जे साक्षी देवाने पूर्वी निवडले त्या आम्हाला केले. त्या आम्ही तो मेलेल्यातून उठल्यानंतर त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. त्याने आम्हाला अशी आज्ञा केली की लोकांस उपदेश करा व अशी साक्ष द्या की देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. आमेन. Here he says, to him gave all the prophets witness that through his name whosoever believes in him shall receive remissions of sin. And while Peter yet spoke these words, the Holy Ghost fell on all them which heard the word, and they, the circumcision which believed, were astonished, as many as came with Peter, because that on the Gentiles
also was poured out the gift of the Holy Ghost, for they heard them speak with tongues and magnify God. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात. पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. मग परराष्ट्रीयांवर ही पवित्र आत्म्याचा दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या व सुनता झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले, कारण त्यांना अनेक भाषातून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले. And what an opportunity we see here today, that what God started through Jesus speaking over the disciples in the book of Acts was continuing to be manifested and poured out as they began to share the good news that Jesus Christ was alive. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे आणि तो जीवनदाता आहे, तो देव आहे. ही सुवार्ता प्रसारित करणाऱ्या शिष्यांवर प्रभू येशूनं जे चिन्ह चमत्कार केले होते आपल्या सेवेमध्ये, त्या प्रकारेच पवित्र आत्म्याद्वारा चिन्ह चमत्कार करण्यात आले. आणि प्रभू येशूचं सेवा कार्य या पहिल्या मंडळीमध्ये प्रेषितांनी कशा प्रकारे जगामध्ये पुढे नेलं हे प्रेषितांची कृत्यामध्ये आम्हाला दिसून येतं. आमेन. In this next couple weeks, we want to share with you the three witnesses. Chapters 1 through 7 was the witness in Jerusalem. अध्याय 1 ते 7 यरुशलेममध्ये कशा प्रकारे हे शिष्य साक्षी झाले हे आम्ही पाहणार आहोत. आमेन. And then chapters 8 through 12 was the witness in Judea and Samaria. यहुदिया आणि शोमरोनाच्या प्रांतामध्ये हे शिष्य कशा प्रकारे साक्षी झाले ते प्रेषितांचे कृत्य 8 ते 12 या अध्यायामध्ये आम्ही पाहणार आहोत. And chapters 13 through 28 we see the witness unto the ends of the earth. आणि अध्याय 13 ते 28 यामध्ये आम्ही पृथ्वीच्या शेवटापर्यंत कशा प्रकारे हे येशूचे शिष्य किंवा प्रेषित साक्षी झाले हे आम्ही पाहणार आहोत. आमेन. And so what we are seeing here today is the establishments of the church that Jesus started on the day of Pentecost. आणि 50व्या दिवशी ज्या वेळेला पवित्र आत्मा माडीवर जमलेल्या 120 लोकांवर उतरून आला, त्यावेळेला जणू काय प्रभू येशू ख्रिस्तानं या पृथ्वी तलावर मंडळीची स्थापना केली. आणि मंडळीची स्थापना कशी झाली आणि मंडळीचा विस्तार संपूर्ण जगामध्ये कसा झाला हे आम्ही टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. So we see here in Acts 2 that when the day of Pentecost was fully come, they were all with one accord in one place. And suddenly there came a sound from heaven as a rushing mighty wind, and it filled the whole house where they were in. And it's very interesting. Then there appeared to them cloven tongues as of fire and sat upon their head. And they were all filled with the Holy Spirit and began to speak with other tongues as the Spirit gave them utterance. प्रेषितांची कृत्ये अध्याय 2. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू
लागले. आमेन. And verse number 5 of the second chapter of Acts, we see that, and there were dwelling in Jerusalem Jews, devout men from every nation under the heaven. And when this sound occurred, the multitude came together and were confused because everyone heard them speak in their own language. प्रेषित 2:5 पासून पुढे वाचूया. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. आमेन. And what we discover here, remember back in Genesis 11 was the Tower of Babel, where man was going to make a tower unto himself, and God came down and confused the language. आता या ठिकाणी अन्य पवित्र आत्म्यानं या पहिल्या मंडळीतील लोकांना अन्य भाषेचं कृपादान दिलेलं आम्ही पाहतो. त्याची तुलना आपण उत्पत्तीच्या 11व्या अध्यायामध्ये बाबेलच्या बुरुजाच्या वेळी काय झालं त्याच्याशी करतो. त्या काळच्या लोकांनी देवाची आज्ञा मोडली आणि देव कोण आहे, स्वर्ग काय आहे हे पाहण्यासाठी त्यांनी एक मोठा बुरुज बांधण्याचं ठरवलं, जो उंच उंच जणू काय स्वर्गापर्यंत पोहोचेल. त्यावेळेला परमेश्वर खाली उतरला आणि त्यावेळेला त्याने त्या सर्व लोकांच्या जे बुरुज बांधत होते त्यांच्या भाषेचा घोटाळा केला. त्यावेळेला सर्व जगातल्या लोकांची एकच भाषा होती. देवानं त्यांना वेगवेगळ्या भाषा दिल्या. त्यामुळे वेगवेगळ्या भाषा बोलताना एकमेकांचं त्यांना समजेना आणि मग ते गटागटानं पांगले आणि वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन त्यांनी आपापल्या ठिकाणी वस्ती केली. आमेन. And that is where the start of all the nations of the world start, all the different cultures, because it was there that they were scattered throughout the whole earth. They couldn't hear and understand each other. And that's where the cultures started, that God started the different cultures throughout the world. आणि मग बाबेलच्या बुरुजाच्या वेळेला देवानं अनेक भाषा लोकांना दिल्या आणि प्रत्येक भाषेतील लोक एकत्रित झाले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या त्या देशाची जणू काय स्थापना केली. अशा प्रकारे जगामध्ये वेगवेगळे देश, वेगवेगळ्या चालीरीती, रूढी परंपरा आणि वेगवेगळ्या संस्कृतींचा जणू काय उगम झाला. आमेन. And in Genesis 11:1, we see the whole earth had one language and one speech. उत्पत्ती 11च्या पहिल्या वचनामध्ये आम्ही पाहतो की त्यावेळेला संपूर्ण जगातील लोकांची एकच भाषा होती. आमेन. So verse 8 of chapter 11 of Genesis, it says, so the Lord scattered them abroad up from the over all the earth, face of the earth, and they ceased building the city. Therefore its name was called Babel, because there the Lord confused the language of all the earth, and from there the Lord scattered them abroad over the face of the whole earth. उत्पत्ती 11:8. नंतर परमेश्वराने तेथून त्यास सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. याप्रमाणे त्यांचे नगर बांधावायचे राहिले, म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्यास सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले. आमेन. And so what we see here is that in Acts 2 and verse 6, they say, and when this sound occurred, the multitude came together and were confused because everyone heard them speak in his own language. आणि प्रेषित 2:6 मध्ये आम्ही वाचतो, तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. आमेन.
And so, what we see here is that when we ask Jesus to become our personal Lord and Savior, and then we ask Him to fill us with His power from on high, He's going to anoint us to go forth and proclaim the gospel throughout the world, like I'm doing here today to you. आणि मी जसा आज या शिक्षणाद्वारे तुमच्याशी बोलत आहे, त्याप्रमाणे ज्या वेळेला आमचं तारण होतं, येशूला आमचा प्रभू म्हणून आम्ही स्वीकारतो, आमच्या पापांची क्षमा होतो, त्यावेळेला देव आम्हाला पवित्र आत्म्याच्या दानाने आमच्यावर तो पवित्र आत्म्याचं दान पाठवतो, आम्हाला अन्य भाषेचं दान देतो आणि देवाच्या राज्याचं कार्य करण्यासाठी, स्वार्थ कार्य करण्यासाठी तो आम्हाला जणू काय पाठवतो. आमेन. And so, what we see here today, that God works supernaturally in the affairs of men so that His power and His grace and His gospel gets out to every nation in the world. आणि देवाची इच्छा आहे त्याप्रमाणे जगातील प्रत्येक भाषेतील, प्रत्येक राज्यातील, प्रत्येक गोत्रातील लोकांपर्यंत येशूची सुवार्ता पोहोचवण्यासाठी देव त्याच्या लोकांना पवित्र आत्म्याचा अभिषेक करतो, त्यांना सामर्थ्य देतो, ज्ञान देतो आणि तो या स्वार्थ कार्यासाठी त्यांचा उपयोग करून घेतो. आमेन. And so, what we see here, Acts 1:8 becomes Acts 8:1. आणि या ठिकाणी आम्ही काय पाहतो, प्रेषित 1:8 हे वचन प्रेषित 8:1 या वचनामध्ये पूर्ण झालेलं आम्हाला दिसतं. In Acts 8:1, we discover that now Saul was consenting unto his death. And at that time, there was a great persecution against the church which was at Jerusalem, and they were all scattered abroad throughout the regions of Judea and Samaria, except the apostles. प्रेषित 8:1 शौलाला तर त्याचा वध मान्य होता. त्याच दिवशी यरुशलेमेतल्या मंडळीचा फार छळ झाला, म्हणून प्रेषितांखेरीज त्या सर्वांची यहुदिया व शोमरोन या प्रदेशात पांगापांग झाली. आमेन. And this is amazing today as we observe the history of the starting of the church. Some denominations just believe that the Holy Spirit was just to get the church started. But if God used it to get the church started, we today need the power of the Holy Spirit to move forth and do the church now. आणि अशा प्रकारे पवित्र आत्म्याद्वारे पहिल्या मंडळीची स्थापना झाली. आजही जगातल्या अनेक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना असं वाटतं की सुरुवातीला मंडळी स्थापन करण्यासाठीच पवित्र आत्म्याचा देवानं उपयोग करून घेतला, पण तसं नाही. आजही मंडळी स्थापन करण्यासाठी, स्वार्थ प्रसार करण्यासाठी आणि लोकांचं परिवर्तन करण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याची नितांत आवश्यकता आहे. आमेन. And so what we see happening here from Acts 8:1 on, we see the amazing power of the Holy Spirit. And we discover that here is in Acts, the 9th chapter, is where Paul comes on the scene. आणि प्रेषित 8:1 ज्या वेळेला मंडळीचा छळ झाला आणि त्यावेळची मंडळी सगळीकडे पृथ्वी तलावर पांगली, जगामधल्या अनेक ठिकाणी गेली आणि मग त्या ठिकाणी लोकांनी शुभवर्तमान सांगून विश्वासणाऱ्यांनी अनेक मंडळींची स्थापना केली. आणि 9व्या अध्यायामध्ये प्रेषितांच्या कृत्यांच्या आम्ही पाहतो की त्या ठिकाणी शौल नावाचा एक व्यक्ती आहे. देवानं त्याचं परिवर्तन पाऊल नावाच्या प्रेषितामध्ये केलेलं आम्ही पाहतो. आमेन. So we look at Acts 9 and 15. We see an amazing way God works in the affairs of men today.
आणि आज किती अद्भुत रीतीनं देव मानवामध्ये कार्य करताना दिसतो आहे, याचं उदाहरण आम्हाला प्रेषित 9:15 या वचनामध्ये आढळतं. आमेन. In Acts 9:15, but the Lord said to Ananias, because go, this man is my chosen instrument to proclaim my name to the Gentiles and their kings and to the people of Israel. Then Ananias went to the house and entered it, placing his name on Saul. परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलाची संतती यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे. तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, शाऊल भाऊ, तू वाटेने येत असताना ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले त्याने पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून मला पाठवले आहे. आमेन. Now we need to understand in the beginning of chapter 9 of Acts there, Saul was persecuting and killing Christians, and a light shone out of heaven and struck him off of his horse. या आणि 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला आम्ही पाहतो की हा जो शाऊल नावाचा व्यक्ती होता तो ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा छळ करण्यामध्ये आणि त्यांना तुरुंगात डांबण्यामध्ये तत्पर होता. आणि असं करत असताना तो जात असताना प्रकाश त्याच्यावर पडला आणि त्या प्रकाशाने तो जणू काय खाली पडला आणि त्यावेळेला त्याला दर्शन झालं. आमेन. And I want you to know that anytime you are going away from the things of God, God has a way to knock you off of your high horse. आणि मला तुम्हाला सांगू द्या, ज्या ज्या वेळी तुम्ही देवापासून, देवाच्या वचनापासून, देवाच्या मंडळीपासून, विश्वासापासून दूर जाता, त्यावेळेला बरेचदा देवाला तुम्हाला धक्का देऊन तुमच्या घोड्यावरून कधी कधी पाडण्याची आवश्यकता भासते. आमेन. And we are seeing this around the world, that God supernaturally is revealing himself to people and they're turning to him. आणि जगभर अनेक लोकांच्या जीवनामधून आम्हाला आढळतं की देव अनेकांच्या जीवनामध्ये अलौकिक अद्भुत रीतीने कार्य करतो आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन किंवा बदल करतो. आमेन. And we see here Ananias is commanded by God to go lay his hands on Saul, who was blind because of आणि the ज्या he was वेळेला struck. शाऊल जात असताना त्याच्यावर प्रकाश पडला, तो घोड्यावरून खाली पडला आणि तो आंधळा झाला. त्यावेळेला देवानं अनन्या नावाच्या एका विश्वासणाऱ्याला सांगितलं की या शाऊल नावाच्या व्यक्तीकडे जा आणि त्याच्या डोक्यावर हात ठेव आणि मग त्याला दृष्टी प्राप्त होईल. आमेन. And what we see in Acts 9 and 15, the Lord spoke to Ananias and said, go, for he is a chosen vessel of mine to bear my name before Gentiles, kings, and the children of Israel, and I will show him how much he must suffer for my name's sake. आणि परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलाची संतती यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवी. आमेन. And so we see here, as we continue to read in verse 17, and when Ananias went his way, he entered the house and laid his hands on him and said, Brother Saul, the Lord Jesus, whom appeared to you on the road to Emmaus, has sent me that you will receive your sight and be filled with the Holy Ghost. And immediately there fell from his eyes scales, and he received his sight once again, and he rose and was baptized. तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, शाऊल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून मला
पाठवले आहे. तत्क्षणी त्याच्या डोळ्यावरून खपल्यासारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. आमेन. And verse number Acts 9 and 20, it says, immediately he preached Christ in the synagogue that he is the Son of God. आणि 20व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, आणि त्याने लागलेच सभास्थानामध्ये येशूविषयी घोषणा केली की तो देवाचा पुत्र आहे. आमेन. And so we begin to understand something here, that God can use anybody in any walk of life to manifest who he is. आणि या सर्वांमधून आम्हाला एका गोष्टीची खात्री पडते की देव कोणत्याही देशातल्या, कोणत्याही भाषेच्या, कोणत्याही वर्गातल्या लोकांचा उपयोग करून घेतो स्वार्थ कार्यासाठी किंवा देवाच्या राज्यासाठी, मंडळीसाठी. आमेन. And here Paul was a Pharisee of a Pharisee, and he he knew about Jesus because he studied, and he was trying to kill the Christians back then. But God took someone who was very religious and turned him around to be a fireball for Jesus. आणि पाऊल हा जो शाऊल होता तो एक कट्टर परुषी होता. म्हणजे नियमशास्त्र, जुना करार त्यानं अगदी पाठ केला होता, अभ्यास केला होता. आणि अशा धार्मिक व्यक्तीची पण प्रभू येशू ख्रिस्तावर त्याचा विश्वास नव्हता, म्हणून तो ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता, त्यांना तुरुंगात टाकत होता. अशा कट्टर व्यक्तीचा देवाने उपयोग करून घेतला, त्याचं परिवर्तन केलं आणि मग देवाच्या राज्यासाठी शौलाचा पाऊल होऊन पाऊलाचा देवाने उपयोग करून घेतला. आमेन. So everywhere Paul went from that day forward, he created a riot or a revival. आणि मग पाऊलाच्या जीवन कार्यामध्ये किंवा पाऊलाच्या सेवा कार्यामध्ये आम्ही पाहतो की ज्या ज्या ठिकाणी पाऊल गेला त्या ठिकाणी या दोन्हीतली कोणती तरी एक गोष्ट घडली. एक तर तिथं येशूच्या स्वार्थेच्या प्रसारामुळे दंगल झाली, किंवा येशूच्या स्वार्थ प्रसारामुळे त्या ठिकाणी रिवायवल किंवा त्या ठिकाणी एक येशूच्या स्वार्थेची घोषणा करण्यात आली. आमेन. And I want all of you to know that I am literally experiencing, as I am studying this with you, a supernatural releasing of God's power upon me today. आज मी तुम्हाला हे शिकवताना मला हे अनुभवास येत आहे की माझ्यामध्ये देखील हे शिकवण्यासाठी देवानं अद्भुत सामर्थ्य दिलेलं आहे. आणि या सामर्थ्यानं या अभ्यासक्रमाद्वारे, प्रेषितांचे कृत्य या पुस्तकाच्या अभ्यासाद्वारे तुमच्या जीवनामध्ये, मग तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, मंडळीमध्ये, सेवा कार्यामध्ये देखील संजीवन यावं, बदल यावा अशी माझी इच्छा आहे. आमेन. And we see here another very important man in the life of the early church was Barnabas. पहिल्या शतकातील मंडळींमध्ये एक दुसरा एक विशेष सेवा कार्य करणारा व्यक्ती या ठिकाणी आम्हाला दिसतो, आणि तो म्हणजे बार्नाबस. And we discover in Acts 11 and 15 as he is speaking here. आणि प्रेषितांची कृत्ये 11-15 मध्ये आम्हाला त्याचा उल्लेख आढळतो. And as I began to speak, the Holy Spirit fell upon them as upon us at the beginning. And then I remembered the word of the Lord, how he said, John indeed baptized with water, but you shall be baptized with the Holy Spirit. मी बोलू लागलो तो, जसा आरंभी आपल्यावर तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला, तेव्हा
प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली. ती अशी की योहान पाण्याने बाप्तिस्मा करी हे खरे, परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. तेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तेव्हा जसे आपणास तसे त्यासही देवाने सारखेच दान दिले. आमेन. And this is very important because we discover that when Jesus started his ministry, John here was baptizing people, and he came up and he said to it was his cousin John, I need to be baptized of you. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला सेवा कार्याला सुरुवात केली, त्यावेळेला बाप्तिस्मा करणारा योहान यहुदी लोकांचे बाप्तिस्मे करत असे यार्देन नदीच्या काठी. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाजवळ येऊन त्याला विनंती केले की तू माझा बाप्तिस्मा करावा, अशी माझी इच्छा आहे. आमेन. And we see that John said, well, I'm going to be baptizing him, but he will baptize you with the Holy Spirit and power and fire. आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने काय साक्ष दिली की माझ्या मागून जो येणारा आहे तो इतका सामर्थ्यशाली आहे, मी फक्त पाण्यामध्ये तुमचा बाप्तिस्मा करतो, पण तो तुमचा बाप्तिस्मा आत्म्याने आणि अग्नीने करेल. आमेन. And we need to understand that that is what is happening in your country and in every nation of the world. God is pouring out his spirit today so that we can be witnesses of him going wherever we go to glorify his name. आणि जगामधल्या सर्व देशातील सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी स्वार्थ प्रसार होत आहे त्या ठिकाणी हाच अनुभव, हीच साक्ष लोकांची आहे की देव त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव करत आहे. लोक पवित्र आत्म्याने भरत आहेत, चिन्ह चमत्कार होत आहेत, लोक अन्य भाषेमध्ये बोलत आहेत आणि देवाचं राज्य पुढे पुढे जात आहे, स्वार्थ कार्यामध्ये वृद्धी होत आहे. आमेन. And what we discover in Acts 11 chapter in verse 21, and the hand of the Lord was with them, and great number believed and turned to the Lord. And then news of these things came to the ears of church in Jerusalem, and they sent unto them Barnabas to go as far as Antioch. प्रेषित 11:21. तेव्हा प्रभूचा हात त्यांच्याबरोबर होता आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले. त्यांच्याविषयीचे वर्तमान यरुशलेमेतल्या मंडळीच्या कानी आले, तेव्हा त्यांनी बर्नबाला अंत्योखियास पाठविले. आमेन. And then verse 23, when he came and had seen the grace of God, he was glad and encouraged them all with purpose of heart they should continue with the Lord. For he was a good man, full of the Holy Spirit and of faith, and a great many people were added to the church. 23वे वचन. तो तेथे पोहोचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की दृढनिश्चयाने प्रभूला बिलगून राहा. तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले. आमेन. And I love verse 25 of the 11th chapter of Acts here. Then Barnabas departed for Tarsus to seek Saul. And when he had found him, he brought him to Antioch. So it was that for a whole year they assembled with the church and taught a great many people. And the disciples were first called Christians in Antioch. आणि 25वे वचन मला फार आवडतं. नंतर तो शाऊलाचा शोध कराव्यास तारसास गेला. त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्योखियास आणले. मग असे झाले की त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळून मिसळून बऱ्याच लोकांना शिकवले आणि शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंत्योखियास मिळाले. आमेन.
I love this picture here. Why were they called Christians at Antioch for the first time? Why? Because they saw the grace of God on them. आणि मग या लोकांना ख्रिस्ती नाव का मिळालं हे पाहून मी अतिशय उत्तेजित होतो. कारण जगातले त्यावेळचे जे लोक होते त्यांना या लोकांच्या मध्ये जणू काय ख्रिस्ताचं दर्शन झालं. म्हणून अंत्योखियामध्ये पहिल्यांदा येशूच्या शिष्यांना, अनुयायांना ख्रिस्ती असं नाव प्राप्त झालं. आमेन. I love that. I want you to underscore that in your Bible, verse 23 and verse 26. आणि 23 आणि 26 वचनावर मी तिथं अंडरलाईन केलेले आहे माझ्या बायबलमध्ये, कारण ही वचनं फार महत्वाची आहेत. आमेन. I want to leave with you today this powerful truth. How we desperately need God to afresh pour out his spirit upon us today, so that God's grace, that's his power, ability, and strength and wisdom, is seen throughout the whole world. आणि आज मला तुम्हाला या अभ्यासातून एवढंच सांगायचं आहे की आम्हा सर्वांना, आम्ही ज्या ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी पवित्र आत्म्याच्या मदतीची आवश्यकता आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची आवश्यकता आहे. पवित्र आत्म्याशिवाय आम्ही कोणतीही सेवा करू शकत नाही. पवित्र आत्मा आमच्यावर ज्यावेळेला उतरून येईल त्यावेळेला चिन्ह चमत्कार होतील, लोक अन्य भाषेमध्ये बोलतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल, बदल होतील आणि देवाचं राज्य पुढे जाईल आणि देवाची सुवार्ता अनेक लोकांपर्यंत जाऊन देवाचं गौरव होईल. देवाची कृपा, देवाची दया लोकांना अनुभवास मिळेल आणि त्या सर्वांच्या द्वारे देवाच्या राज्याची वाढ होईल आणि देवाच्या नावाचं गौरव होईल. आमेन. Amen. I want you all just to raise your hands right now. आणि माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपले हात तुम्ही वर करा. तुम्हासाठी आता मी प्रार्थना करणार आहे. And say, Lord Jesus, म्हणा, प्रभू येशू, fill me afresh with your precious Holy Spirit. मला तुझ्या सामर्थ्यशाली पवित्र आत्म्याने भरून टाक. May I be a true witness of you everywhere I go. ज्या ज्या ठिकाणी मी जाईन त्या ठिकाणी तुझा विश्वासू साक्षीदार बनण्यासाठी मला सहाय्य कर. Pour out your spirit afresh and anew into my heart today. आज तुझ्या नवीन पवित्र आत्म्याचा नवीन ताजा अभिषेक माझ्या हृदयामध्ये होऊ दे. In Jesus' name I pray, amen. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ऐक. आमेन. आमेन. Hallelujah. Thank you, Pastor. Hallelujah. And that was wonderful and exciting. So I am looking forward to sharing with you next Thursday. आणि पुढच्या आठवड्यामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य अधिक तुमच्याशी सांगण्यासाठी मी फार उत्सुक आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आपण परत भेटणार आहोत. And God richly bless every one of you. आणि माझी इच्छा आहे देव तुम्हा प्रत्येकावर त्याचा वरदहस्त ठेव, त्याच्या आशीर्वादाने तुम्हाला बरो, तुमचं संरक्षण करो, तुम्हाला आशीर्वादित करो. Amen and amen. 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 Thank you, Pastor. God bless you. See you next week. Okay. Love ya. I'm having fun, sir.